आपण या सत्रात ज्या गोष्टी पाहतोय त्या काव्याच्या संदर्भाने आपण विचार करीत होतो. आपण काव्य म्हणजे काय, काव्याच्या व्याख्या ह्या गोष्टींचा विचार करीत आहोत. अगदी सुरुवातीच्या काळापासून जर विचार केला तर काव्य म्हणजे काय या विषयाच्या अनुषंगानं वेगवेगळी विवेचना आढळतात. मी तुम्हाला भारतीय साहित्यशास्त्रकारांच्या दृष्टीनं काव्य म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पाश्चात्य जे विचारवंत आहे त्यांच्याही संदर्भात सांगितलंय. आता या सगळ्या कवितांच्या संदर्भानं जर विचार केला किंवा व्याख्यांच्या संदर्भानं विचार केला तर आपणाला हे लक्षात येतं पहा की कवितेची नेमकी अशी व्याख्या आपणाला समर्पक अशी व्याख्या कुणी केलेली दिसत नाही. पण कविता म्हणजे काय हे जर बघायचं असेल, काव्य म्हणजे काय जर बघायचं असेल तर आपणाला या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक काही शक्यता गृहीत धराव्या लागतात. कारण 700 वर्षाच्या मराठी किंवा 700-800 वर्षाच्या मराठी काव्य परंपरेतील काव्यलेखनाचा जर आधार घेतला तर आपणाला काही गोष्टी कळतात. त्यातल्या त्यात वसंत आबाजी डहाके यांनी कविता लेखन या प्रकाराचं स्वरूप सांगताना असं म्हटलेलं आहे की कविता ही कशी असते किंवा कवितेत काय असतं, तर कवितेमध्ये ते म्हणतात की शब्द असतात आणि त्यांची मांडणी जी असते ती विशिष्ट क्रमानुसार असते. अशा वेळी गद्य वाक्याप्रमाणे कर्ता, कर्म, क्रियापद असं नसतं. कधी कर्ता, कर्म तर कधी क्रियापद हे सुरुवातीला असतं. तर कवितेत त्यांनी शब्दांच्या नादाला अधोरेखित केलेलं आहे. कवितेमध्ये ज्या ओळी असतात त्याला एक लय असते, एकापुढे एक शब्द ठेवले जातात, त्याच्यामुळे या अनुक्रम जे लावलेला असतो त्या शब्दांचा त्याच्यामधून एक लय उत्पन्न होते. कविता कधी कधी एखाद्या छंदात असते, कधी वृत्तात असते, कधी मुक्त शैलीत असते, कधी कधी कवितेतून एखादी कथा देखील सांगितलेली असते. प्रख्यात्रींच्या झेंडूची फुले नावाचा कविता संग्रह, त्याच्यामध्ये ती कविता आहे ना, प्रेमाचा गुलकंद, ही अशीच एक कथा आहे त्याच्यावर. किंवा एखाद्या कवितेतून विचार सांगितलेला असतो किंवा एखाद्या कवितेमध्ये भाव व्यक्त केलेला असतो. म्हणजे भावनाची अभिव्यक्ती देखील असते किंवा एखाद्या स्थितीचं केलेलं चित्रण देखील असतं. गणपतवानी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि भिरकावणी ती मग म्हणायचा या जागेवर बांधीन माडी. हे काय आहे तर एखाद्या स्थितीचं केलेलं चित्रण किंवा एखादा प्रसंग मूर्त केलेला असतो किंवा घटना प्रसंगावरचं भाष्य देखील कवितेमध्ये असतं. श्रोत्यांना किंवा वाचकांना कवितेतून आवाहन देखील केलेलं असतं. त्याचबरोबर कवितेमध्ये अलंकार असतात, प्रतिमा असतात, प्रतीका असतात. कवितेमध्ये, प्रत्येक कवितेमध्ये कवीचा जो निवेदकाचा सूर आहे का नाही, तो सूर ऐकू येत असतो आपल्याला. त्याला काय सांगायचं हे आपल्याला कळत असतं. त्याचबरोबर कवितेमधून कवीची जी जीवनदृष्टी असते ती दृष्टी देखील आपल्याला कळते. कविता किती लहान किती मोठी असते असा जर आपण विचार केला तर कवितेचं आकारमान हे 1-2 ओळीपासून ते 100 ओळीपर्यंत, किती ओळीपर्यंत असतं. म्हणजे कसं तर एखाद्या ओळीची देखील कविता असते
तर 15,000 ओळींची देखील कविता असते. केशवसुतांची कोणाची तरी कविता आहे पहा, या विश्वाचा अवतार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, संपली कविता. म्हणजे कविता ही एवढीच असावी तेवढीच असावी असं काही नसतं. ती कितीही लहान आणि कितीही मोठी असते. ओळींच्या संख्येवरूनही कविता अशी काही तिचे बंधन नसतात. आता कविता जशी एका ओळीची असते, 2 ओळीची असते, तसं कथा, कादंबरी, नाटक हे नसतं. कवितेमध्ये कधी कधी संगीत, नाट्य असतं, चित्र असतं, आणि ह्या ज्या कला आहेत ना, संगीत, नाट्य, चित्र, या कलांमधून काही गुण देखील कवितेमध्ये आलेले दिसतात. आता वसंत आबाजी ढाके यांनी कवितेचं स्वरूप एवढं मोठं असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कवीचे स्वरूप जर कवितेचं आपण पाहिलं, हे विचारात घेतलं, तर कवितेचे काही वैशिष्ट्य देखील आपल्याला कळतात. पण एवढं मात्र खरं आहे की इतर साहित्य प्रकारापेक्षा कविता मात्र ही वेगळी असते. आता कवितेचं आकलन किंवा कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा? एखादी कविता आपल्या समोर सादर केली जाते. आता कवितेचं सादरीकरण करणारा जो कवी असतो का नाही, ती एक भावलय पकडून तो मांडत असतो. सुरुवातीच्या शब्दापासून अखेरच्या शब्दापर्यंत ते सांगत जातो. आणि कविता जेव्हा अशी सुरुवातीच्या शब्दापासून आपण अखेरच्या शब्दापर्यंत वाचतो ना, तेव्हा त्या शब्दांचा नेहमीपेक्षा वेगळा अनुक्रम दिसतो. आणि त्या शब्दांच्या अशा योजकतेमुळे निर्माण होणारा जो संबंध आहे, तो आपल्या मनामध्ये असा पेरल्या जात असतो आणि पेरून मग तो विशिष्ट अशी भाववृत्ती जागा करतो. आता ही जी भाववृत्ती आहे, ती काही प्रमाणात कवीच्या प्रवृत्तीशी सुसंगत असते. विशिष्ट लयीत कवितेचं वाचन होत असतं आणि त्याच्यामुळे कवितेची प्रचिती, कवितेचा अनुभव आपणाला येत असतो. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला फारसं जरी प्रचिती येत नसेल, काव्य ऐकलं पाहिजे आणि काव्याचा मनावर जो परिणाम झाला ना, तो अर्थ कळला नाही असा अनुभव कविता ऐकताना येतो कधी कधी. कविता एक टॅबलेट सारखी असते असं म्हणतात, की अशी टॅबलेट, ती कॅप्सूल, ती गिळल्यानंतर परिणाम जाणवतो ना, जसा तसा कविता ऐकल्यानंतर एक समाधानाचा परिणाम वेगळा जाणवतो. आता कवी ग्रेस हे जे आहे, हे दुर्बोध कवी असं म्हटलं जातं. त्यांच्या कवितेमध्ये लय, छंद, नाद या सगळ्या प्रभावाने झपाटून टाकणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. त्याच्यातला अर्थ कळतोच असं नाही बरं का. ते असं म्हणतात, संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. बघा, ही त्यांची कविता आहे. काय म्हणतात ते? कवी ग्रेस हे जे आहेत ना, हे अशा प्रकारचे दुर्बोध कवी आहेत. ते म्हणतात, आता ही त्यांनी जी कविता लिहिली, त्या कवितेतून आपल्याला काय कळतं? संदिग्ध घरांच्या ओळी, बघा, घरांच्या ओळी आहेत कशा? संदिग्ध. संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा, बघा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. आता या एक कवितेच्या ओळी आहेत, ओळीतले जे शब्द आहेत त्यांची जी गुंफण केलेली, एकानंतर एक शब्द जे आलेले, त्याचं जर सौंदर्य आपण पाहिलं तर वाचनातील जे शब्दाचे उच्चार आपण करतो त्याच्यामुळे एक नाद तयार होतो.
अर्थांची एक लय तयार होते आणि सौंदर्याचा अनुभव येतो. हे सगळा आस्वाद कवितेचा कळतो. आता आकरणाची सगळीच प्रक्रिया इथं सुरू झालेली नसते. सुरू झालेली असते पण सगळीच कळलेली नसते. आधी आकलन होतं त्यानंतर आस्वाद असा क्रम नसतो. हे एकाच वेळेला घडणारी प्रक्रिया असते, आस्वाद आणि आकलन. आणि त्याच वेळेला आपण कवितेचं त्या मूल्यमापन देखील करीत असतो. आणि म्हणून वर जे कडवयत ना ते आस्वादायला सोपे पण आकलनासाठी अवघड होत जातात. मग अशा वेळी काय होतं की कवितेच्या आकलनासाठी आपल्याला कवीच्या मार्गाचाच अवलंब करावा लागतो. म्हणजे कविता लिहून झाल्यानंतर कवितेमध्ये काही ज्या दुरुस्त्या करताना स्वतःला निर्मितीच्या मनोवस्थेमध्ये ज्याप्रमाणे नेतो त्याप्रमाणेच कवितेचं आकलन करताना रसिकाचं मन देखील कवितेच्या भावलयीनं भारलेलं असतं. अशा अवस्थेत असताना केव्हा तरी कवितेचं एक आशयसूत्र उलगडून जातं आणि म्हणून हे आशयसूत्र आपणाला कळायला लागतं. आपण कवितेचं आकलन, आता आस्वाद घेतला आपण, कविता ही वाचली नुसती, आता तिचं आकलन कसं करून घ्यायचं किंवा एखाद्या कवितेचं आकलन करून घ्यायचं म्हणजे काय करायचं, तर त्या कवितेत मांडलेला कवीचा जो अनुभव आहे किंवा कवितेतला जो अनुभव आहे तो अनुभव साक्षात करायचा. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव जो आहे कवी मांडतो ना, ती आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव आपण घेत असतो. बघा की तुकारामांची एक अशी ओळ आहे की ते विंचू आहे का नाही, विंचू देवाच्या देव्हाऱ्यावर बसला, त्याला पूजा नाही आवडत, देवाच्या अंगावर बसला, त्याला तिथं पूजा करून उपयोगाचं नाही, त्याचं खेटराचं काम आहे असं तुकाराम म्हणतात. आता बघा खरंय नाही, विंचू निघालाय आणि त्याला काय देवपूजा करायची का त्याची? तिथे पैजराचे काम तुकाराम म्हणतात. आता बरोबर आहे हे आपल्याला वाटतं, किंवा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे. एक धागा आडवा सुखाचा टाकला 100 धागे उभे दुःखाचे टाकावे लागतात, असं हे वस्त्र विणलेलं असतं मानवी जीवनाचं. मग माणसाला वाटतं खरंच आहे गड्या, आपल्या जीवनामध्ये आपण सुख किती थोडं आहे आणि दुःख किती मोठं आहे. तुकारामी म्हणतात सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे. जव असते का नाही, जव गहू तेवढंच आहे म्हणे सुख आणि दुःख डोंगरा एवढं आहे. आता सुखदुःखाच्या अनुभवाची ही कल्पना आपल्याही अनुभवायला येत असेल तर अशा प्रकारची कवितेतून मांडलेली जी भावावृत्ती आहे हे आकलन झाल्यानंतर आपणाला त्या कवितेची प्रचिती येते, म्हणजेच अनुभव साक्षात होतो. आणि ही अशी कवितेची प्रचिती आपणाला येणं ही कविता कळणं आहे. आता कवितेची कधी कधी दृश्य मांडणी असते, लयबद्ध नाद असतो कवितेमध्ये, नाही का? कवितेची जर काही लक्षणं आपण जर बघितली ना तर ती आपल्याला कळतात. कविता कळायला, दुर्बोध कविता कळायला तिचं आकलन ती पुन्हा पुन्हा आपण वाचली पाहिजे, तिची अशी तादात्म्य पावलं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे आणि मग कविता ही आपणाला कळायला लागते किंवा ती आपल्याला समजून येते. आता कवितेमध्ये जे अर्थ असतात ना ते वाच्यार्थाच्या पलीकडे देखील असतात आणि त्याचबरोबर कवितेमध्ये
लयबद्धता किंवा नादमयता असते. हा एक कवितेचा महत्वाचा विशेष आहे बरं का. कवितेचे जे विशेष आपल्याला बघायचे, गुण बघायचे, वैशिष्ट्य बघायचे, लक्षणं बघायचे, त्यातला पहिलं लक्षण असं आहे की कवितेमध्ये लयबद्धता किंवा नादमयता असते. त्यात वापरलेले वृत्त जे असतात, छंद जे असतात, यमक असतात, त्याच्यामुळे लय निर्माण होते. गद्य भाषेमध्ये लयबद्धता नसते, त्यामुळे कविता ही गद्यापेक्षा वेगळी असते. कवितेतील लय तिच्यासाठी निवडलेल्या वृत्तछंदातून जशी व्यक्त होते, आविष्कृत होते, तशीच तिच्यातील शब्द असतील, नाद असेल, नाद शब्द असतील, यमक असतील, आंतरयमक असतील, अनुप्रास असेल, प्रतिमा असतील, प्रतीका असतील, शब्दांची किंवा ओळींची पुनरावृत्ती होत असेल, या अशा अनेक घटकामधून कविता तिच्यामध्ये नादमयता किंवा लयबद्धता निर्माण होत असते. आता कवितेतील लय ही अनुभवाची एकात्म झालेली असते असं म्हणतात. उदाहरण मंगेश पाडगावकरांच्या जर कवितेचं आपण घेतलं तर असं म्हणतात की ते मंगेश पाडगावकर, या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले, या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले, पण माझ्या हातांनी घरटे हे निर्मिले. आता ह्या कवितेच्या कडव्यांच्या मध्ये लयबद्धता आली ती पंखांनी, हातांनी, वेड दिले, निर्मिले, दिले निर्मिले, पंखांनी, हातांनी, नी हे यमक, अंत्य यमक. आता ह्या यमकामुळे ती लयबद्धता आलेली. शिवाय उडण्याचे वेड पण घरट्याची निर्मिती, यातून एक गतिशीलता आलेली. आणि स्थितिशीलता, आशयामधील जो विरोध आहे का नाही, हा विरोध ताण व्यक्त करतो. आणि म्हणून कवितेतील लय, मात्रावृत्ती, अक्षरवृत्ती, गणवृत्ती याच्यामुळे नाही येतात, तर मध्ययुगीन कालखंडामध्ये जी पंडिती कविता आहे का नाही, त्याच्यातूनही कविता विपुल प्रमाणात लिहिली गेलेली. केशवसूत असतील, रविकिरण मंडळांच्या कविता असतील, या सगळ्यांमध्ये अभंग असेल, ओवी असेल, छंदामध्ये लिहिलेलं सगळं असतं. आणि म्हणून कधी कधी एखाद्या ओळीची पुनरावृत्ती जेव्हा होते ना, तेव्हा देखील लय नादमयता येते. उदाहरण जर बघितलं पुशी रेगेंच्या कवितेचं तर आपणाला कळेल, पुष्कळ अंग तुझं पुष्कळ पुष्कळ मन, पुष्कळातली पुष्कळ तू, पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी. बघा, पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन, पुष्कळातली पुष्कळ तू, पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी. आता ही रेग्यांनी पुष्कळ ह्या शब्दाची केलेली जी पुनरावृत्ती ना, ती विशिष्ट नादमयता निर्माण करते. वृत्तछंदाच्या कवितेतील देखील लयींच्या प्रभावामुळे भावनांची जी उत्कटता असते, त्याच्यामुळे एका भारलेपणाचा प्रत्यय येतो. आता वसंत सावंत यांची कविता आहे, भरले ताम्हण तरली गंगा हात शुभंकर झाले. काय? भरले ताम्हण तरली गंगा हात शुभंकर झाले, तीर्था आधी स्वरगंगेचे पाणी डोळ्या आले, मिटले लोचन उरात भरली दिशातील पुण्याई, कविते आई तुला भेटलो म्हण आता अंगाई. आता बघा, आता ह्या शब्दांमुळे असे शब्द योजलेले की याच्यामुळे कवितेची मंत्रात्मकता वाढते. भारलेपण हे मुक्त शैलीतील कवितेतही प्रत्ययाला येते. भालचंद्र नेमाडे यांची कशा रांगोळ्या घालता तुम्ही घरंदाज व्यथांनो, किंवा करंदीकरांची यंत्रावतार या कविता अशा भारलेपणाचा प्रत्यय देतात. मुक्त कविता जी असतात ना, मुक्त शैलीतल्या, त्याच्यामध्ये एक आंतरिक लय असते, वर जशी म्हटली तशी.
आणि म्हणून कोणत्याही लयीची ही अशी किंवा नादमयता ही कवितेमधून निर्माण होते. आणि कवितेमध्ये याच्या पुढचं असं आहे की वाच्यार्था पलीकडचा एक अर्थ असतो कवितेमध्ये. वाच्यार्थ उच्चारल्याबरोबर कळणारा अर्थ वेगळा, बरं का, आणि त्याच्या आड दडलेला अर्थ वेगळा, हे लक्षात ठेवा. म्हणून कवितेमध्ये वाच्यार्थाच्या पलीकडचा अर्थ असतो. शब्दशः अर्थ नसतो कवितेमध्ये, त्यालाच लक्षार्थ असं म्हणतात, त्याला ध्वन्यार्थ असं म्हणतात. ध्वन्यार्थ आणि लक्षार्थ याच्यामुळे काय होतं, कवितेचा आशय जो असतो तो वाच्यार्थाच्या पलीकडे जात असतो. म्हणजे कवितेच्या पहिल्या अर्थापेक्षा तिचा दुसरा अर्थ, तिसरा अर्थ महत्वाचा असतो. गद्य भाषा जी असते किंवा ज्ञान भाषा म्हणून कार्य करणारी जी भाषा असते ना, तिच्यामध्ये वाच्यार्थाहून अलग अर्थ प्रकट झाल्यास कल्पना, विचारात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये तसं नसतं गद्य भाषेमध्ये. म्हणून गद्य भाषा ही व्याकरणाच्या नियमांना आधार ठेवून रचली जाते. व्याकरणिक जे संकेत असतात त्याची मोडतोड केल्यामुळे नेमका अर्थ कळण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि म्हणून ज्ञान भाषा ही एक आणि एकच अर्थ व्यक्त करणारी असावी लागते. पण कवितेच्या बाबतीत तसं नसतं, तिचं नेमकं उलट असतं. जेव्हा कविता एकाहून एक अधिक अर्थ व्यक्त करते तेव्हा तिचे मूल्य वाढत जाते. उदाहरण तुम्हाला मी सांगतो. औदुंबर नावाची बालकवींची कविता आहे, औदुंबर. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाटी झाली हिरवी गर्दी पुढे. जळात गोड काळीमा पसरी लाटावर, जळात पाय टाकूनी बसला असला औदुंबर. ऐल तटावर पहिल्या तटावर हिरवळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तू. इकडे एक टिकडी, तिकडे एक टिकडी, टिकडीच्या मधून एक असं पाणी खाली येतं, त्याचा झरा वाहतो, नंतर ते नदीत रूपांतरित होतं. चार घरांचं गाव चिमुकलं पहिलं टेकडीकडे, शेतमळे फुलतात, त्या नदीच्या काठावर मग गाव वसतात. गाव त्याच्यामध्ये मग त्या पाण्यापासून शेती पिकते. हे एक अर्थ. पण याच्या पलीकडचा एक अर्थ असा आहे, हे मानवी जीवन आहे. मानवी जीवन आहे. निष्पाप लहान असताना झऱ्यासारखं, नदी बनण्यापूर्वी तो झरा जसा लहान असतो ना, तसं मानवी जीवन जेव्हा लहान असतं तेव्हा निथळ असतं. त्याच्या मनामध्ये डोकावता येतं, स्वच्छ असतं त्याचं मन. घरी बापाकडे कोणी सावकार जरी आला ना आणि बापाने सांगितलं ना, त्या विठ्ठल पाटलांना सांग की पप्पा घरी नाहीत म्हणून, तो तसंच येऊन बाहेर म्हणतो पप्पा म्हणले की पप्पा घरी नाही. कारण निष्पाप असतं, त्याला खोटं बोलावं कळत नाही. पण जसजसा त्यानं संसार पुढे मोठा होतो, नदी होटची मोठी होते, तसं तसा तो मोठा होतो, संसार थाटतो. आणि मग नदीतला डोह जो असतो ना, त्या डोहामध्ये त्याला डोकावलं जरी माणसाने किती, तरी त्याचा तळ कळत नाही, त्याचा अंत कळत नाही. माणूस मोठा झाला, वयाने वाढला, खोटं बोलतोय का खरं बोलतोय कळत नाही. लहानपण मात्र खरं बोलणाऱ्यांचं असतं, हे असाही अर्थ बाहेर पडतो. आणि म्हणून लक्षार्थ आणि ध्वन्यर्थ हे कवितेतून अधिक भाववृत्तीने व्यक्त होतात. आणि असं जरी असलं तर सगळ्याच कविता अशा वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन अर्थ व्यक्त करत नाही. पण ती कविता काही निकृष्ट दर्जाची असते असंही काही नसतं. विषमतापूर्ण सामाजिक संकेतावर प्रहार करणाऱ्या ज्या कविता असतात त्या वाच्यार्थाच्या पलीकडे न जाताही
महत्वाच्या ठरतात. इतकंच आहे की सूचितार्थ महत्वाचा मानल्यास या कविता सामान्य ठरतात. ठीक आहे. त्या जो जो उठे तो तो नेता, मारी लंब्या चवड्या बाता, परी हुल्लडीचा नियंता कोणी नाही. जो जो उठतो नेता होतो, लांब लचक बोलतो, निवडून आलो की हे करील ते करील ते करील, गरिबांचं दुःख मिटवेल. पण निवडून आला की कुणालाच मोजत नाही, गरिबांचा राहत नाही. ही कवितेच्या ओळी सामान्य अर्थ प्रकट करणारे आहेत, जे जशाच तसा. आणि म्हणून कविता तिच्यामध्ये नादमयता असते, लयबद्धता असते एक. दुसरं, कवितेमध्ये अनेकार्थता असते. म्हणजे नाही, वाच्यार्थात कवितेचा जे सहज वाच्यार्थाच्या पलीकडचा अर्थ कवितेमध्ये असतो, नाही का. हे एक आपण दोन पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपणाला कवितेची जी अनेकार्थता असते, मी तुम्हाला जसं सांगितलं, औदुंबरी किंवा मर्ढेकरांची पिपात मेले उंदीर ओल्या, ही सुद्धा कविता याचीच असते. आणि ठीक साधारणपणे ढोबळ अर्थाने मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. आता उद्याला कवितेची शास्त्रोक्त जी वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्यांचा विचार आपण इथं करणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबूया. ठीक आहे.